तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम यांच्या अंतर्गत खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे स्पेशलिस्ट OBGY किंवा गायनाकोलॉजिस्ट. तर यासाठी इथं 4 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला तर MD किंवा MS गायनाकोलॉजी किंवा DGO किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी इथं 4 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते MD पेडिट्री किंवा DCH किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे एनेस्थेसिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते MD एनेस्थेसिया लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सर्जन. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MS जनरल सर्जरी किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे रेडिओलॉजिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD रेडिओलॉजी किंवा DMRD इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिन. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑर्थोपेडिक्स. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS ऑर्थो किंवा D ऑर्थो इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ENT सर्जन. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MS ENT किंवा DORL किंवा DNB इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये अनुभव इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे या पदांसाठी तर तुम्हाला 75,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे नेफ्रोलॉजिस्ट ऑन कॉल. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला DM नेफ्रोलॉजी लागणार आहे. तसेच तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये इथं अनुभव लागणार आहे कामाचा. तसेच या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला पर व्हिजिटनुसार इथं मिळणार आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. तसेच 60 वर्षापेक्षा जास्त असलेल्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 200 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम EPF या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल किंवा इथं अकाउंट नंबर दिलेला आहे. तर त्याद्वारे पण तुम्ही इथं परीक्षा शुल्क भरू शकता. तर वरील जी पदे आहेत तर तिथं निवड कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 29 जून 2025 पर्यंत इथं असणार आहे. म्हणजे ही पदे 11 महिने 29 दिवसासाठी इथं असणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे. तर या पदांसाठी जी निवड प्रक्रिया आहे तर ती अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची छाननी करून खालील नमूद गुणांकन पद्धतीद्वारे तुमची इथं निवड करण्यात येणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास 10 गुण. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 14/2/2025 पर्यंत सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशिम. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर तुम्हाला जे अर्ज आहेत तर तिथं 3/2/2025 ते 14/2/2025 पर्यंत तिथं सादर करायचे आहेत. तसेच प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची जी यादी आहे तर तिथे 21/2/2025 ला प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच 27/2/2025 ला उमेदवारांचे जे आक्षेप आहे तिथं मागवण्यात येतील आणि अंतिम गुणक्रमी उमेदवारांची जी यादी आहे तर ती इथं 4/3/2025 ला प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच तुमची जी मुलाखत आहे तर ती 7/3/2025 ला इथं होणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.